ने पारगांव को दावत दी है पहले बल्लेबाजी की। अनिकेत ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पर विशाल। 4 ओवर्स का मैच, सेकेंड राउंड का आखिरी मैच, इसके बाद क्वार्टर फाइनल मैच। विश्वजीत ठाकुर, वाह बड़ा नाम। अब स्टंप के बाहर हवा में झूलता हुआ शॉट क्लियर किया है मिडऑफ के क्षेत्र से 6 रन। रेश्मा जी, काय सुरुवात केली अनिकेतने। मला असं वाटते लास्ट मॅच मध्ये जिथे गेम संपवलेला तिथून पुन्हा सुरुवात झालेली आहे। 43 रन गेल्या मॅच मध्ये आणि आता दणदणीत षटकार आणि सुरुवात। रेश्मा जी आवाज आई शॉट की, परफेक्ट टाइमिंग, बल्ले के बीचों बीच क्षेत्र था, सीधा स्क्रीन के ऊपर से 6 रन। जो स्टैक लेते हुए पहली गेंद पे बल्ले के बीचों बीच कॉन्फिडेंस, अपने आप पर विश्वास। शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना था थर्ड मैन के क्षेत्र में। एज लगा था, चांस था आधा अधूरा, कैच का मिस किया चांस को, लेकिन 1 रन काफी चतुराई के साथ लिया अनिकेत ने। नक्कीच विश्वजीत ठाकूर ही ऐकणार नाहीयेत। जर पहिल्या बॉल मध्ये षटकार खाल्लाय तर दुसरा बॉल अचूक टाकण्याचा प्रयत्न विश्वजीत ठाकूर यांचा। जो पहली गेंद पे 6 लगा था, अय्या चिपलोन की तरफ से 500 रुपए का नाम, और अगर हैट्रिक 6 कोई बल्लेबाज लगाता है तो नजीफ पलवकर की तरफ से 2000 रुपए का इनाम, शोभा भराते हुए टूर्नामेंट का। वाह, और बढ़ाना भी चाहिए, एक सपोर्ट होना भी चाहिए खिलाड़ी को। अच्छी गेंद, हवा में झूलता हुआ शॉट, कॉलिंग कैच, नो, क्लियर किया ना कैच, सिर्फ और सिर्फ मैच, 6 रन। नजीर पलवकर की तरफ से 1000 का इनाम, क्लास का शॉट, टाइम एक दी, बल्ले को बीच में आवाज आई, 6। शॉर्ट पिच गेंद, अपर कट, यस, दिस इज द शहवाग शॉट। कहां पे 1 बॉल्स थर्मैन के क्षेत्र में, सीधे 4, यस। नक्कीच अडिकेत थांबत नाहीये, काय चौकार आणि काय षटकार त्याच्या बॅट मधून येत आहेत। आणि दोन्ही प्लेयर्स मला असं वाटते पुणे संघाने ठरवूनच आलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे की समोरचा संघ सुद्धा आहे वहूर संघ, त्यांच्याही विशालच्या बॅट मधून आला होता आणि 2 बॉल मध्ये 10 रन त्याच्या बॅट मधून आपण पाहिले। दोन्ही प्लेयर्स विचार करून आले आहेत की इथे आपल्याला चौकार षटकार खेळायचेच आहेत आणि अजून एक, ये बड़ा है, ये बेहतर है, ये बेहतरीन है, शानदार षटकार। शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर गया और पुल किया स्कोर के क्षेत्र में, देखा कि कोई शतरक से नहीं था वहां और ठोक दिया उसको 6 रन के लिए। अय्या चिपलोनकर की तरफ से फिर एक बार विशाल के लिए 500, नजीर भाई की तरफ से 500, नजीब भाई की तरफ से 500, टीम के ओनर ने, नजीब भाई टीम के ओनर, पारगांव से टीम अहमद 11, वाह क्या खेल को पेश करते हुए। शॉट और क्लियर किया है मिड विकेट के क्षेत्र में, फिर 6। काय ओव्हर झाली आहे इकडे, रिप्ले मध्ये हा शॉट बघा, वाह भाई वाह, ये उडन खटोला। लुक एट दिस ब्यूटी, व्हाट अ शॉट। हेलो, क्या बात है, 29 रन, 29 रन आ चुके हैं विश्वजीत ठाकुर। एक आइकॉन प्लेयर अनिकेत, एक आइकॉन प्लेयर, बट यहां पर पुणे टीम ने सोच लिया है
कि अब हम नहीं रुकने वाले, यहां पर हम आएंगे, खेलेंगे और तोड़ेंगे भी। हेलो। और अगर ये एसएम पुणे की टीम क्वालिफाई होती है सेमी के लिए तो नजीब पल्लोकर की तरफ से 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा। After completion of first over, score is 29 without loss. एक ओवर के इख्तिताम के बाद स्कोर है 29 बिना कोई नुकसान के। नेक्स्ट बॉलर विजय पावले। विजयने ठरवलंय की आज मी इथून स्टार बनून जाणार आहे, मी स्टार आहे, मी स्टार राहणार। विजय पावले पण इथे इस बीच हमारे पास स्टेज पे पहुंचे हैं रशाद करदमे जी, ह्यूमन राइट्स के प्रेसिडेंट। स्वागत है आपका इस नामदार चषक में सर। आइए, और इम्पोर्टेंट बात ये कहता हूं कि हर टूर्नामेंट में ये पहुंचते हैं। रिव्ह्यू घेतलेला आहे इथे। नो बॉल नो बॉल साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, बट इट्स फेअर डिलिव्हरी। चला पुन्हा एकदा विजय पावले, अनिकेत साठी। फुल लेन की गेंद थी, फुल लेन के लेग साइड थोड़ा की स्टंप अपील है, कॉट बिहाइंड की। अंपायर 10 से मसना, उत्साह में ज्यादा और विश्वास में कम। प्रेशर प्रेशर क्रिकेट में क्या होता है, बैटिंग बॉलिंग फील्डिंग और चौथा हिस्सा चीटिंग। कुछ न कुछ प्रेशर डालो, प्रेशर डालो। 1 का 2, 2 का 3 विकेट लो। नक्कीच प्रेशर इथे आहे। प्रेशर इथे आहे आणि सध्या चर्चा इथे होत आहेत। अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन। डॉट बॉल। पुन्हा एकदा मला असं वाटते 29 रन सर जेव्हा विश्वजित ठाकूर यांनी फर्स्ट ओव्हरमध्ये खाल्ले होते, पण विजय पावलेने सांगितलं की तू घाबरू नकोस, मी आहे आणि मी हे रन्स सांभाळू शकतो। तिन्ही डॉट बॉल सध्या आपण पाहत आहोत। बेस्ट बॉलिंग की है विजय पावले ने, शॉट खेला है, शॉट खेला स्कोर लेग के क्षेत्र में 6 रन। अनिकेत ऐकत नाहीये इथे, रिप्ले मध्ये हा शॉट पहा। अय्याज की तरफ से 500 रुपया। और मैं जनाब अख्तर पठान से गुजारिश करूंगा कि हमारे आए हुए मेहमान जो रशाद करदमे ह्यूमन राइट्स कमीशन के अध्यक्ष, इनका खैर मकदम करे शॉल और गुलदस्ते से। नजीब पलोकर की तरफ से फ्री शॉट पे 500 रुपये। यस मैडम। खणखणीत षटकार अनिकेतच्या बॅट मधून आलेला आहे, 13 रन्स वरती आहे सध्या। विजय पावलेची नेक्स्ट बॉल, आणि अशीच बॉलिंग करायची तुम्हाला, अशा प्रकारेच 35 रन्स ऑलरेडी आलेले आहेत। विजय पावले जी की गेंद ऑफ लेफ्ट हैंडर बल्लेबाज को ऑफ साइड टू ऑफ स्टंप, या इट्स अ बेस्ट बॉल। शॉर्ट पिच गेंद थी, परफ्यूम डिलीवरी।
बीट करती हुई बल्लेबाज को प्रयत्न था कि पुल करने का प्रयत्न था मिड ऑन और मिड विकेट के क्षेत्र में, लेकिन नाकाम हुए, असफल हुए। गेंद निकल के गई विकेट कीपर के हाथों में। काफी सफल ओवर डाली विजय पावले ने। केवल और केवल एक ही शॉट लगा, वो भी 6 रनों का। बाकी 5 गेंदे डॉट। एस रेशमा मॅडम जी, कौतुक करावं लागेल विजय पावले यांचं. आणि मगाशी आपण जेव्हा त्यांच्यासोबत मायक्रोफोनवरती बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मी नॉर्मली आयकॉन स्वतःला समजत नाही, ऑल इंडिया आयकॉन, कारण की माझ्यासोबत खेळणारा प्रत्येक जण हा आयकॉन आहे. आणि प्रत्येक जण ऑल इंडिया आयकॉन आहे आणि प्रत्येक जण माझ्यासाठी सेम आहे. सौद पटेल नेक्स्ट बॉलर. यस, धन्यवाद. यस, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक उल्टे हाथ से खेला हुआ और ये गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर जा चुकी है सौद पटेल के ऊपर. और एक बड़ा स्ट्रोक. मैम, किस तरह से इस मैच को देखते हैं? जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, तूफानी बल्लेबाजी हो रही है. हेलो यासीन सर, आरसीबी के बारे में भी कुछ बताए. यहाँ पे फाइनल, आईपीएल का फाइनल, 1 रन की जरूरत है सिर्फ आरसीबी को सेकेंड ट्रॉफी के लिए. यस, आरसीबी के फैंस के लिए खुशखबरी. आरसीबी दूसरी मर्तबा आईपीएल की ट्रॉफी जीत चुकी है. आरसीबी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू 18 वर्षाने स्वप्न पूर्ण झालं होतं गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा सतत दुसऱ्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग 2026 ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर करताना आर सी बी. पण सध्या इथे काय होतंय? सध्या इथे काय होतंय हे बघा. सौद पटेल लय मध्ये येताना आणि विशाल यांची दांडी 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 गुल. प्रत्येकाचं लक्ष नामदार घर जाएगी और उसी के साथ इस ट्रॉफी के साथ सेल्फी कौन खींचेगा. मगर यहाँ पे सऊद की मैं तारीफ करना चाहूँगा. तीसरा ओवर प्रगति पर यहाँ से कमबैक करना बहुत ज़रूरी था. 2 ओवर में बहुत सारे रन लुटाए थे. पहले ओवर में तकरीबन 29 रन आए थे. उसके बाद ऐसा लग रहा था कि ये रनों की संख्या हमें 80 के आसपास नजर आएगी, मगर ऐसा होने नहीं दिया. बहुत ही कमाल की गेंदबाजी हो रही है मैम. नक्कीच प्रशंसा करावी लागेल. हे बघा, ये बड़ी मछली हाथ आई है, ये मछली बड़ी है. अनिकेत बैक टू पवेलियन.
30 आने के बाद विश्वजीत ठाकुर ने कमबैक किया था। विश्वजीत ठाकुर ने मात्र 6 रन खर्च किए थे, मगर इस ओवर में जिस अंदाज के साथ सऊद ने गेंदबाजी की है ना, विकेट टेकिंग गेंदबाजी, वो जानते थे कि यहाँ पे अगर विकेट नहीं आएंगे तो फिर अंतिम ओवर में भी बहुत मार पड़ने वाली है। और सऊद जो कि बहुत ही शांत मिजाज के हैं, यहाँ पे आक्रामक होते हुए, क्या कहोगे सऊद के बारे में? बघा, पहिला चौका गेल्यानंतर फक्त 2 रन, मग विकेट 1 रन, मग पुन्हा एकदा विकेट, 7 रन फक्त खर्च केलेले आहेत. अजूनही एक बॉल शिल्लक आहे, पण 2 विकेट्स ऑलरेडी घेतलेले आहेत सौद पटेल यांनी. लाजवाब गेंदबाजी यहाँ से सऊद पटेल के लिए. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. क्रूशल टाइम पर आए थे, जब टीम को जरूरत थी तब उन्होंने कहा कि मैं हूं ना, मैं यहां पर हूं और मैं करके दिखाऊंगा, आणि त्यांनी करून दाखवलेला आहे. सऊदची ही ओव्हर आपण पाहू शकता. पहिला हा चौकार गेला आणि त्यानंतर 2 रन्स आणि त्यानंतर विकेट. हा विशालचा विकेट. त्यानंतर पुन्हा 1 रन इथे घेतलेला आहे. आणि ही मोठी मछली, ये बडी मछली, हा विकेट खूप इम्पॉर्टंट होता. अनिकेत, कॅप्टन, आयकॉन पुणे संघासाठी. ग्रामीणचा आयकॉन असं म्हणू शकतो आपण अनिकेत यांना. कॅप्टन आहेत ते. 42 रन्स ऑन द बोर्ड. अदनान इज अ न्यू बॉलर. जी हाँ, ओवर द कवर खेला है. इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को मिडल ऑफ द बैट करने में कामयाब. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ 6. और 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद हुई है फरार. मिलेंगे फिर से एक बार 4. देखिए, ओवर में फिर से एक बार यहां पे रनों की बारिश हो रही है. क्या लगता है इस ओवर में कितने रन आएंगे? अदनानना पाहावं लागेल कुठे चुकी होते, कारण की अजूनही 4 बॉल अदनान यांचे बाकी आहेत. चुकी सुधारलेली नाहीये आणि अजून एक खणखणीत चौकार पॅरिस कांबळे यांच्या बॅटमधून. बाजी के मूड में रौद्र रूप यहां पे धारण करते हुए दिखाई दे रहे हैं पॅरिस. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर भी चौका, यानी बस बड़े स्ट्रोक से यहां पे डील हो रही है. मेरे ख्याल से उनके टीचर ने उनको 1, 2, 3 सिखाया नहीं है, मात्र चौका और छक्का सिखाया है. नक्कीच विजय पावल्यांनी 6 रन्स फक्त दिले होते, त्यानंतर 7 रन इथे खर्च झाले होते 3ऱ्या ओव्हरमध्ये. पण 4थ्या ओव्हरमध्ये अदनानने आतापर्यंत 14 रन ऑलरेडी खर्च केलेले आहेत. हा फटका फसलाय आणि पॅरिस यांना जावं लागेल डगआउट मध्ये. पेरिस डगआउट में जरूर गए हैं, मगर उन्होंने अपना काम बखूबी अंजाम दिया है. मात्र 4 गेंदों का सामना किया है और शॉर्ट बट स्वीट पारी वो खेल के गए हैं. 2 चौके और 1 छक्के से अपनी टीम के लिए 14 रन उन्होंने जोड़े. कुल मिला के रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, अब तक 56 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. और इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए
सागर सागर ताकवने, क्षितिज अर्थात क्षितिज किसे कहा जाता है आप सभी जानते होंगे, जहां पे आसमान हमें ऐसा लगता है कि जमीन से टच किया है उसे क्षितिज कहते हैं, और ये क्षितिज। स्ट्राइक एंड पर सागर, जी हाँ, इस बीच फिर से एक बार ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला दो खिलाड़ियों के बीच में, फिर से एक बार दरार थी काउ कॉर्नर की जानिब, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। ही चुकी होते इथे अदनानकडून आणि आतापर्यंत 18 रन खर्च केलेले शेवटचा बॉल इथे आहे या इनिंगसाठी। सतीश आणि सागर, क्षितिज आणि सागर दोन प्लेयर्स मैदानामध्ये, 60 रन्स ऑन द बोर्ड। अदनानचा शेवटचा चेंडू, मैम फ्लड लाइट के अंदर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होता, मगर फील्डिंग करना भी आसान नहीं होता, और यहाँ पे मेरे ख्याल से एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट किया है। जी हाँ, अंतिम गेंद के ऊपर तैयार थे, ऑफ स्टंप के बाहर से उसे खींच कर खेला है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर की है गेंद को हवाई सफर, गेंद गई है सीधा दर्शक दरगाह में। 6 काय खेळलाय आज, खरोखर प्रशंसा करावी लागेल संपूर्ण टीमची। आणि आता जिंकण्यासाठी 67 रन्स टू विन, टीम बहूर। देखिए अभी भी एक सत्र आपने देखा, दूसरा सत्र अभी भी बाकी है, ये तो अब टेलर था, पिक्चर अभी बाकी है। वहूर की टीम इतनी आसानी के साथ हार मानने वालों में से नहीं है, ये 67 रन भी चेस करने की धमक और क्षमता रखते हैं। सही मायनों में इस मैच में बहुत मज़ा आने वाला है, कहीं पर भी मत जाइए, देखते रहे नामदार चषक 2026 एपी लाइव इवेंट के माध्यम से, यूट्यूब के ज़रिए से भी आप इस प्रतियोगिता का लुत्फ़ उठा सकते हो। नामदार चषक 2026 की ये मेजबानी हम सभी क्रिकेट के दीवानों के लिए, क्रिकेट की ये मेजबानी और सुनहरा तोहफा। चारों तरफ देखिए हमें सिर्फ प्रेक्षक नजर आ रहे हैं, सही मायनों में बहुत ज्यादा तादाद में यहाँ पे क्रिकेट के रसिक। थैंक यू सो मच। फिर से एक बार सभी का स्वागत है नामदार चषक 2026। अर्तफ काजी जी हमारे साथ है। सर, अ वेरी वार्म वेलकम टू यू, इस्तकबाल है आपका, एंड ऑफ कोर्स अ प्राउड मोमेंट फॉर यू ऑल्सो। यू नो, आई थिंक विद इन 2 days ये पूरा टूर्नामेंट ऑर्गेनाइज हुआ है। नामदार साहब के जन्मदिन का शुभ मुहूर्त देखते हुए इस टूर्नामेंट को सक्सेस बनाया है पूरे टीम ने। वो वांट से क्या कहना चाहेंगे आप? Yes, ma'am. First of all, welcome you. I heard a lot about you. I had seen you on YouTube channels. You conducting most of the, I think, this kind of event. So it's a very proud moment for us. Today you are in Mahad. Welcome. Yes, I had met few people here, Ayaz and Nazif, Sufyan, Tausif, few days back, and they said we have a tournament. I was surprised. It's a tournament in a day and a half. I said yes. We are going to conduct a huge tournament in a day and a half. I said it's impossible. They said no, you will be amazed. But when I came here first day and I saw the crowd, I saw the management, I saw the setup of this thing, I was shocked, really shocked. Credit goes to all those people who really put their efforts. It's not a financial, of course financial is a very important part, but the physically what they put effort here, Ayaz, Najib, Tausif, Sufyan, Abrar Qazi, and Arsalan Pallokar, he is the head of the, I think, the group. So I'm really proud of them, and I wish them
To best luck for in future also, and I hope next year this tournament will be an upper higher and level. Thank you very much and welcome to you, Mahat. Thank you so much. People like you always inspired us, and thank you so much for your kind words. And one more time, welcome to you as well. Thank you. So yes, now ladies and gentlemen, back to cricket. Over to you, Combox. यस धन्यवाद। अब हमसे जुड़ते हुए कॉम्बॉक्स में हर्षल मुंडे हमारा साथ देंगे। हर्षल, मैंने कहा था कि ये तो अब टेलर आपने देखा, पिक्चर अभी बाकी है। यस, गेंदबाज क्षितिज, जैसे मैंने कहा कि क्षितिज किसे कहा जाता है। क्षितिज अपना निजी पहला ओवर लेके आया है हर्षल। फुल टॉस गेंद, साउथ पटेल पहली ही गेंद पर। मैंने क्या कहा था कि ये आपने मात्र टेलर देखा है, पिक्चर अभी बाकी है। साउथ पटेल जब तक बल्लेबाजी करेंगे तब तक आपको एंटरटेन करते रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे। यस, अंपायर जी ने ये फैसला तीसरे अंपायर तक पहुंचाया है। तीसरे अंपायर के बारे में ज़रूर हम यहाँ पे चर्चा करेंगे हर्षल। आपको याद होगा कि सबसे पहले 1992 में इसका प्रयोग किया गया था। जॉन्टी रोड्स फील्डिंग कर रहे थे, सचिन तेंदुलकर बल्लेबाजी कर रहे थे और एक रनआउट के लिए पहली मर्तबा इस दुनिया में तीसरे अंपायर का फैसला किया और पहले आउट होने वाले बल्लेबाज थे सचिन रमेश तेंदुलकर, जॉन्टी रोड्स के थ्रो के ऊपर। जी हाँ, इट्स अ नो बॉल। पहिलाच बॉल नो बॉल आला यासिन सर। टार्गेट आहे या मॅच मध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर 67 धावांचं म्हणजे मोठं टार्गेट आहे। 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठं आहे, पण ते अशक्य नाहीये। जर समोरच्या टीमने सुद्धा बनवलं तर आपणही बनवू शकतो। त्या जिद्दीनं मैदानावरती उतरलाय साऊथ पटेल। फ्री हिटचा बॉल फेस करले सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, भरपूर सारा आनंद घेतात सगळे या मॅचचा। ओ काय फटका खेळलाय, वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये। बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर लावली सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर। दुसरा चौकार। भी कच्ची गोलियां नहीं खेली है, ईट का जवाब पत्थर से देना बखूबी हम भी जानते हैं। क्या शुरुआत की है। पुढचा बॉल या वेळेला कमबॅक केला, बॉलरनं कमबॅक केलं। चांगला बॉल, अगदी वाईड लाईनला पकडत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळते। क्षितिज सुद्धा धावा थांबवण्याचे प्रयत्न नक्की करतील। 67 धावा पहिल्या डावात बनल्यात जरूर, पण त्या धावांचं पाठलाग ही मैदानावरती होऊ शकतो। दोन बॉलचा खेळ संपलाय, धावा बनल्यात आतापर्यंत 9। ओ या वेळेला स्विच हिट, बसले मैदानावरती, बॅट उलटी फिरवली आणि बॉलला मात्र थर्ड मॅनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर पाठवले। आतापर्यंतचा या मॅच मधला तिसरा चौकार। अपने दायरे में सिमट के आया है, सब रिवायत से हट के आया है। लोगों को जरा खबर कर दो
शेर वापस के लौट के आया है. क्या सुपर बल्लेबाजी हो रही है सौद पटेल द्वारा. निश्चितपणे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर मैदानावरती अप्रतिम दर्जाचं क्रिकेट सौद पटेल खेळतोय. याच अपेक्षा असतात नेहमी ज्या ज्या वेळेला वहूरचा संघ मैदानावरती येतो त्या त्या वेळेला सौद पटेल खेळतो. हे ड्रोन व्ह्यू तुमच्या समोर हे मुख्य मंच दाखवलं जाते. हा मुख्य मंच आहे या स्पर्धेचा. हा पुढचा बॉल क्षितिज. शॉर्ट बॉल फटका खेळलाय. बॉल अवे डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर बॉलच्या खाली. या मॅचची गोल्डन विकेट. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का सौद पटेल चाललाय मैदानाच्या बाहेर. मात्र 4 गेंदें हो चुकी है. 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर बड़ी मछली जाल में फंसा ली है. यहाँ से रनों की संख्या अगर कम होगी ना तो फिर थोड़ी सी मुश्किल ज़रूर होगी. ये देखिए आपके स्क्रीन पर कॉम्बॉक्स यहाँ पे दिखाते हुए. धन्यवाद. मैं कैमरामैन को भी शुक्रिया अदा करना चाहूँगा उनका. हर्षल मेरे साथ और उसके साथ महमूद. और ये हमारा VIP डायस भव्य मंच हम देख सकते हैं मेहमानों से सजा हुआ. बहुत सारी तादाद में यहाँ पे मेहमान भी आ चुके हैं. और इस बीच नए बल्लेबाज विजय पावले. 13-1 सध्याची परिस्थिती आहे. कमी गतीने टाकल्या. फिंगर रोल केले होते. पहिलेच उलटे फिरलेत बॅटिंग करत असताना विजय पावले. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येत असताना पाहायला मिळते. चांगलं प्रत्युत्तर गोलंदाजी करत असताना क्षितिजचं कौतुक करावं लागेल. पहिला भीमर आला. दुसऱ्या बॉलला चौकार आला. तिसरा डॉटही टाकला. चौथ्या बॉलवरती पुन्हा चौकार आला. पण त्यानंतर मात्र फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि आता या मॅचचा मोमेंटम शिफ्ट केलाय. समीकरण बदलून टाकले. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर कसं आहे कुठे चाललाय. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट स्वरूपाचा बॉल येत असताना पाहायला मिळते. यासिन सर सुरुवात काय झाली होती 67चा पाठलाग होत असताना असं वाटलंच होतं की आता या मॅच मध्ये सुद्धा फलंदाजी करणारी टीम सुद्धा त्याच जोशात त्याच जिद्दीनं मैदानावरती उतरेल. पण सुरुवात केली पण थोडे आता लडखडतायत. सही कहा आपने. उसी जिद से यहाँ पे गेंदबाजी की है क्षितिज ने. क्योंकि पहली 4 गेंदों में 3 चौके हमें देखने को मिले थे. उसमें नो बॉल भी था. उसके बावजूद देखिए अंतिम 3 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है. उसमें एक कीमती विकेट, बहुत बड़ा विकेट जो कि सौद पटेल का उन्होंने अपने नाम किया. और मात्र 13 रन ही इस ओवर में खर्च किए हैं. समीकरण बदललं. आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढलंय कारण की 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. विश्वजित ठाकूर आणि विजय पावले हे व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये कशा दर्जाचं कामकाज करेल नाही सुद्धा पाहावं लागणार आहे. मॅचला जर जिंकायचं, मॅच जर जिंकून द्यायची आहे तर तुम्हाला वेगळ्या थाटणीचा खेळ करावा लागेल. किंबहुना पहिल्या डावामध्ये जे गोलंदाजी करताना जेवढा धावा खर्च केलात त्या आता पुन्हा नव्यानं बॅटिंगच्या माध्यमातून ती चूक म्हणूया आपण सुधारण्याची पुन्हा नव्यानं संधी निर्माण झाली आहे. कारण की आपण नेहमी म्हणतो ना खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा हाफ चान्सेस मिळतात त्याला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि मग सध्या तीच वेळ आता म्हणूया विश्वजित ठाकूरवरती आली आहे. गोलंदाजी करत असताना 29 धावा सर्वाधिक महागडा राहिला आणि आता फलंदाजी करताना 29हून अधिक बनवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. उगाचच रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या त्याला म्हणत नाही. यस, वक्त सबको मिलता है, मौका सबको मिलता है, वक्त सभी का आता है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं विश्वजीत ठाकुर. पहिलाच बॉल विश्वजीत ठाकूरनं उडवलाय मिड विकेटच्या दिशेला. हो मी आहे, धावा बनवणार, जेवढा मी खर्च केल्या त्याच्याहून अधिकच बनवणार. पठ्ठ्यानं मारलाय हा षटकार. मंजिल मगर डरा नहीं हूं मैं, मुश्किल है मंजिल मगर डरा नहीं हूं मैं, आज भी वक्त है मेरा मरा नहीं हूं मैं. पुढचा बॉल आता कमी गतीने टाकलाय. बॉलरचं कौतुक करावं लागेल या वेळेला. अगदी फसवा चेंडू ब्लॉक लेन परफेक्ट टप्प्यावरती अचूकता हेरली होती.
षटकार आल्यानंतर लगेचच शांत केलंय खऱ्या अर्थानं विश्वजितला असं म्हणूया पारसनं. हा एक धाव मात्र एका धावेच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होईल, हे सुद्धा भरपूर इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला विश्वजित ठाकूरकडे ताकद आहे त्याच्याहून अधिकची ताकद विजय पावलेकडे सुद्धा, तो सुद्धा एक जेन्युन ऑलराऊंडर म्हणून ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. आणि आजही इथे सांगलीपासूनचा प्रवास या महाडपर्यंत किंवा मांगले गावातून प्रवास या गांधारी मैदानापर्यंत कोणत्या गोष्टीसाठी केलाय ना तो आता करून दाखवण्याची वेळ आली आहे या सगळ्या प्रेक्षकांना. पुढचा बॉल समोर मारलाय विजय पावले. या मॅचच्या विजयाच्या दिशेनं त्यांनी सुद्धा वळवलीत आपली पावले. विजय पावले यांच्या बॅटमधून षटकार. पहली 3 गेंदों पर चौके आए थे 3 और यहाँ पे पहली 3 गेंदों पर छक्के आए हैं 2. एक छक्का आया विजय पावले के बल्ले से और दूसरा छक्का आया था विश्वजीत ठाकुर के बल्ले से. चांगली बॅटिंग समोरच्या गोलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केलाय. अगदी मानसिकता बदलायची, परिस्थितीवरती तुटून पडायचं आणि मग जिंकायचं, याच अनुषंगाने हे दोन्ही फलंदाज पेटून उठलेत या मॅच मध्ये. हा पुढचा बॉल वेग 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 भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉलसाठी. चेक केला जाईल बॉल व्हाईट आहे की नाही, या सगळ्या भूमिका पाहिल्या जातात. AP लाईव्ह इव्हेंट या वाहिनीची मदत आपण घेतोय. घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांना आवर्जून आम्ही विनंती करू, हा डिसिजन येण्याआधी आपण जर या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन त्याला हिट करा, जेणेकरून अशा दर्जाच्या सुपर डुपर हिट स्पर्धा तुम्हाला याच यूट्यूब वाहिनीवरती बेस्ट क्वालिटीमध्ये बघायला मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. यस, रिव्यू की यहाँ पे मांग की थी मगर ये अनसक्सेसफुल मैं कहूँगा, क्योंकि ये फेयर डिलीवरी. पहली 4 गेंदों में 2 छक्के तो देखने को मिले हैं. स्लोवर 1 गेंद घुटने के बल जाकर उसे बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे मगर पूरी तरीके से चक गए. आश्चर्यचकित कर दिया है गेंदबाज क्या कमाल की वापसी करते हुए हर्षल. कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलला 13 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 3 बॉलला धावाच द्यायच्या नाही. याच मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्लॅनिंगने गोलंदाजी होतीये. 2 बॉलला एकही धावाली नाहीये. या बॉलवरती मोठा फटका यायला हवा टीम वहूरसाठी, पण या बॉलवरती धावा थांबायलाही हव्या टीम आपण जर पाहिलं तर पारगाव पुणे टीमसाठी. मॅच चांगली रंगली आहे, प्रेक्षकांना हेच तर हवंय. सामना रंगला पाहिजे आणि रंगलाय हा सामना नामदार चषक. हो मोठा फटका आलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. आत्मविश्वासानं ठासून भरलेला हा षटकार. विजय पावले को आप कितनी देर तक खामोश रखोगे? ये वही खिलाड़ी है सुधागढ़ पाली के मैदान पर जब 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी तब उन्होंने 6 गेंदों में 31 रन बनाकर अपनी टीम को जीत दिलाई थी. सनसनाटी जीत, यादगार जीत, इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से लिखी गई ये जीत. और वही बल्लेबाज अब यहाँ पे खेलते हुए जिनके बल्ले से आया है ये करारा छक्का. समीकरण बदलले. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. रंगतता रोमहर्षकता पाहायला मिळाली आहे. आणि जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावा थांबल्या होत्या आणि त्या धावा यायला सुरुवात झाली. विजय पावले आले तर आता विश्वजित ठाकूर यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढला असेल आणि सामन्यामध्ये मजा येते. जे प्रेक्षकांना या प्रत्येक मॅचचा आनंद घ्यायचा तो आनंद आता या मॅचमध्ये मिळायला लागलाय. हळूहळू भरपूर सारी गर्दी तुम्ही पाहताय. अंतिम रात्र या स्पर्धेची. सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय बरशेट गोगावले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही आयोजित केलेली स्पर्धा म्हणजे नामदार चषक 2026चे पहिलंच पर्व या स्पर्धेचं. आणि पहिल्याच पर्वामध्ये सर्व काही दाखवलंय आयोजकांनी. 12 बॉल आवश्यकता 35 धावांची.
12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी एक महत्वाचा खेळाडू अनिकेत, ज्याने इम्प्रेस केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये, तो आलाय पुन्हा दुसऱ्या डावामध्ये बॉलिंगसाठी. फुल टॉस, फटका हवेत. नो बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून झालाय आणि बॉल निघालाय काव कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे, बीमर वरती षटकाराची मोहर. यदा कदाचित पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळेला 29 धावा खर्च केल्या होत्या विश्वजित ठाकूरनं, तो म्हणाला असेल अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो आज महाड में मैं रन बना के ही जाएगा. काय बॅटिंग चालली आहे. पुढचा बॉल ब्लॉक लेनचा चेंडू होता. फ्री हिटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मधून बॉल निघून जाईल. सिंगल तर नक्की माहिती आहे. एकेरी धावेच्या साह्यानं धावफलक पुढे चाललंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मॅच चांगली आहे, अगदी ही स्पर्धाही चांगली आहे. आयोजक आणि सगळं काही ओके मध्ये चालू आहे या स्पर्धेचं. सगळे मान्यवर सुद्धा इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. सगळे प्रेक्षक वर्ग राहिलेत आणि सगळे आयकॉन खेळाडू सुद्धा. पुढचा बॉल अनिकेत, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मोठी अपील सुद्धा मैदानावरती पाहायला मिळाली. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अपील आपण पाहतोय. शरीरावरती बॉल तिकडे मात्र आदळलेला पाहायला मिळाला आणि अखेर फलंदाजांना मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर बाद व्हावं लागतं आणि एक मोठी विकेट येते विजय पावले मैदानाच्या बाहेर. मॅच रंगली आहे. रेश्मा मयेकर यांना आपण जॉईन करूया मॅच मध्ये, कारण की एक चांगला सामना आपण पाहतोय आणि एकंदरीत आता ही विकेट किती इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नामदार चषक 2026. विजय पावले, मोठी विकेट, मोठा मासा होता आणि मला असं वाटतं जर विजय क्रीजवरती राहिला असता, पिचवरती राहिला असता तर मॅच काढूनच त्याने श्वास घेतला असता. पण अनिकेतसाठी ही मोठी गोष्ट आहे, एक मोठा मासा त्याने फसवलेला आहे. जे हवं ते मिळालं असं म्हणूया अनिकेतला. विजय सारखी मोठी विकेट मिळते. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 40 धावा स्कोरकार्ड वरती आहेत आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एकात दुसरा मोठा फटका येईल का. निहाल चरफरे यावेळेला बॅटची कडा, अजून एक विकेट धोक्यात होती. कॅच सुटली आहे. ही कॅच भरपूर इम्पॉर्टंट होती. जर कॅच पकडली असती ना तर विश्वजित ठाकूर पुन्हा नॉन स्ट्राईक एंडलाच उभा राहिला असता आणि नवीन बॅटर स्ट्राईक वरती आला असता. बघा, क्रिकेटचं समीकरणच हे आहे, पकडो कॅच और जीतो मॅच. जर तुम्ही कॅच पकडली तर तुम्ही मॅच नक्कीच जिंकणार. आणि अशा क्रुशियल टायमाला जेव्हा डू ऑर डाय सिच्युएशन आहे, मला असं वाटते संपूर्ण म्हणजे प्रेक्षक वर्ग वाट बघतायत की कोण नामदार चषक 2026 ची ट्रॉफी घेऊन जाणार. ये हात मुझे दे दे ठाकूर असं विश्वजित ठाकूरला नेहमी म्हणतात आणि तोच विश्वजित ठाकूर सध्या मैदानामध्ये. करावं लागणार आहे फलंदाजी चांगली करावी लागेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल अनिकेतच्या समोर. विश्वजित ठाकूर गॅपमध्ये खेळायचा होता, फटका शॉर्ट पॉइंटला फिल्डर. सिंगल तर इकडे सुद्धा मिळून जाईल, पण सिंगलने तुम्ही डिस्टन्स कव्हर करण्याचा प्रयत्न कराल पण तेवढं होणार नाहीये, कारण की 67 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा. सुरुवात जी केली स्वप्नवत सुरुवात होती. थोडा मधल्या कालावधीमध्ये डाव कोसळला, पण तो पुन्हा विजय आणि विश्वजितनं सावरला होता. पण जसे आता विजय पावले बाद झालेत, पुन्हा एकदा आपण म्हणतो ना की लहानपणी शाळेमध्ये सिसॉचा खेळ करायचो, ज्याचं वजन जास्त त्या दिशेला तो खाली जायचा. सध्या तसंच आहे. तुम्ही गोलंदाजीचं वजन वाढवलं तर तुमच्या दिशेला सामना जातोय, फलंदाजीचं वाढवलं तर तुमच्या दिशेला. पण सगळ्यांचं लक्ष मात्र प्रेक्षकांकडे जात आहे, कारण की भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेला भेट देण्यासाठी इकडे उपस्थित राहिलेले पाहत आहे. खचाखच पूर्ण ग्राउंड इथे भरलेला आहे आणि का नाही, आपल्यासाठी, आपल्या नामदारांसाठी भरवलेली ही टुर्नामेंट नामदार चषक. आणि
12 वाजलेले आहेत, म्हणजेच काय तर नामदार साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे या खणखणीत षटकाराने. फटाके वरती सुद्धा वाढदिवसाचा आपण जर पाहिलं तर हे औचित्य आहे आणि तिथे मात्र निहाल चरफरेच्या माध्यमातून पहिला फटाका फुटला. षटकार बॉल द्या. बाळासाहेबांचं एक वाक्य होतं ना की मुंबई आपली आहे आपली, इथे आवाजही आपलाच हवा. तसंच महाडकर म्हणत असतील भरत शेठ साहेबांचा वाढदिवस आहे, हे महाड आपलं आहे आपलं आणि इकडे आवाजही आपलाच हवा. आणि या स्पर्धेची हवा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या प्रचलित होत असताना पाहायला मिळते. चला सगळ्यांनी मिळून 48. एकदा नामदार साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊया. 7-19 7 बॉल 19 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस बॉल होता, बॅटची कडा घेतली, धाव मान्य नाहीये विश्वजित ठाकूरला, धाव घेतली नाहीये. हा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मोठा दाखवलाय आणि आता मॅच गेली आहे कुठे 6 चेंडू आणि 19 धावांवरती. काय वाटते रेश्मा मॅडम? मॅच रंगली आहे, पैसा वसूल सामना. मला असं वाटतं आरसीबी आणि गुजरातच्या मॅचला एवढी मजा नसेल आली तेवढी या मॅचला मजा आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही टीमसाठी. काय खेळतायत, काय रंगली आहे मॅच. रात्रीचे 12 वाजलेत, संपूर्ण ग्राउंड खचाखच भरलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे नामदार साहेब यांच्या वाढदिवसाची. निश्चितपणे अगदी आपण जर पाहिलं तर नावातच दम आहे. भरत शेठ गोगावले साहेब नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांच्या स्वप्नांना मात्र आधार देणारं व्यक्तिमत्व आहे. आणि क्रिकेट किंबहुना आपण जर पाहिलं तर कोणत्याही क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या कलाकारासाठी कलेला दाद देणारं व्यक्तिमत्व आहे भरत शेठ गोगावले साहेब. आणि त्यांचा वाढदिवस आज आपण जर पाहिलं तर या महाडनगरीमध्ये अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होईल. नक्कीच. आणि ऑडियन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. जर बॅटिंग टीमला सपोर्ट करत असाल तर थोडा जोरदार टाळ्या होऊ द्या. बॅटिंग टीम साठी शिट्ट्या वाजू द्या, टाळ्या होऊ द्या. सांगा की आम्ही सपोर्ट करतोय विश्वजित ठाकूरला. सांगा निहाला आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि जर तुम्ही बॉलिंग टीमला सपोर्ट करत असाल, अनिकेतच्या टीमला सपोर्ट करत असाल तरी शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्याच पाहिजे. दोन्हीकडे समसमान फॅन्स सध्या आहेत. क्या बात है. फुल टॉस दिलात तर फुल टोल वसूल होणार. आणि हा ये हात मुझे दे दे ठाकूर. विश्वजित ठाकूर यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत 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 षटकार. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम जिंकली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितू शेठ सावंत साहेब यांच्या वतीने कॅश प्राइज आले. अजून एक बॉल द्या. हर्षल हे आपले रसिक प्रेक्षक, मायबाप. आणि आता IPL संपलेली आहे. आता आमच्यासाठी आमचा टेनिस क्रिकेट आहे. आता आमच्यासाठी आमची टीम आहे. आता आमच्यासाठी आमचं क्रिकेट आहे. आणि हे क्रिकेट आम्ही इथे येणार, बघणार आणि एन्जॉय करणार. प्रत्येक जण इथे आलेला आहे आपल्या टीमला सपोर्ट करायला, आपल्या फेवरेट प्लेअरला सपोर्ट करायला, नामदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आता मॅच रंगली आहे, आता मजा सुरू. कारण की रंगलाय हा सामना, क्रिकेटचा महासंग्राम. जी ही स्पर्धा नामदार आहे, ही स्पर्धा चमकदार आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. विश्वजित ठाकूर एकटे लढतायत, एकटे भिडतायत आणि एकट्याला जिंकून घ्यायचं हे सगळं, त्याच्यासाठी ते प्रयत्न सुद्धा भरपूर चांगले करतायत. षटकार आलाय. 6 बॉल 19 ची गरज असताना पहिल्या बॉलला षटकार आलाय. धाव गतीला वेगळाच आकार आलाय.
बॉलिंग करताना माझ्याकडून चुका झाल्या, पण त्या चुका मी कशा सुधारू शकतो बॅटिंग करून. 5 बॉलमध्ये 13 रन्सची आवश्यकता. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. आणि हा नशिबाचा चौकार होता का? निश्चितपणे रिव्ह्यूचा कॉल झालाय, तिसऱ्या पंचांचा कॉल आहे वेस्ट साईडसाठी. असं म्हणावं लागेल नशिबाचा चौकार, कारण की नशीब बलवंत होतं विश्वजित ठाकूरचं. हा फुल टॉस फक्त दिशा दिली आणि तिथे मात्र चौकार आलाय. आता प्रेक्षक वर्ग सेल्फीज घेण्यासाठी विश्वजित समोर आपण पाहिलं तर मैदानापर्यंत पोहोचतात, कारण की महाडचं प्रेक्षक वर्ग असंच आहे, प्रत्येकाला प्रेम देतं. चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी. हा नक्की योग्य बॉल आहे की बीमर आहे? नक्कीच, पण जे काही असेल बॅटिंग करणाऱ्या संघाकडे 4 रन्स आलेले आहेत. ते काही असू शकतो, पण 4 रन्स ऑलरेडी खात्यामध्ये आलेले आहेत, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे प्रॉपरली डिपॉझिट झालेले आहेत. आता जर आलं तर बोनस, नाही आलं तर समजायचं की काहीच नव्हतं. निश्चितपणे, कारण की 2 बॉलला 10 आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. योग्य बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच अजूनही बनली आहे, कारण की येणाऱ्या 4 बॉलमध्ये इथून पुढे आता आवश्यकता 9 धावांची आहे. पहिल्या 2ला 10 बनल्यात, आता 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. याही धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात जर गोलंदाजांनी संघर्ष मोठा केला तर. दोन्हीही संघ अटीतटीचा हा सामना खेळताना साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी इथे दाखवतायत. शाजी परकर यांच्या वतीनं बक्षीस येते. विश्वजित जर मॅच जिंकवत आहेत तर 1000 रुपयाचं बक्षीस. पुढचा बॉल, मोठा फटका खेळला ऑन साइडला, बॉल मिड विकेटला निघून चालला. फिल्डर तिकडे आहेत, एकदम मिळेल. आणि पुन्हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. काय घडतंय या मॅच मध्ये? एक बॉल निर्णय बदलवतोय. एक बॉल या मॅचची अजून रोमहर्षकता वाढवतोय, आणि एक बॉल चातकाव आणि वाट बघायला लावतोय की ही मॅच नक्की जिंकणार तरी कोण. सगळ्या प्रेक्षक वर्गांची डोळे पूर्णपणे पिच वरती आहेत. कोणी म्हणते आउट, कोणी म्हणते नॉट आउट, पण इथे थर्ड अंपायरचा इशारा आहे आउट. हा रनआउट मोठा होता. विश्वजित ठाकूर बॅक टू डगआउट. पण मला असं वाटतं विश्वजित आतापर्यंत जेवढी पारी खेळला तेवढी खूप चांगली खेळला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विश्वजित ठाकूर यांच्या बॅटिंगसाठी. 26 रन 8 चेंडूमध्ये. मला असं वाटतं जेवढे रन्स त्यांनी दिले होते बॉलिंग करताना ते त्यांनी आपले घेतलेले आहेत. सो वेल डन विश्वजित ठाकूर. मॅच संपली नाहीये, कारण की ग्रामीणचे खेळाडू कमी नाहीयेत महाडचे, कारण की येणाऱ्या 3 बॉलमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता बाकी आहे. 3 चेंडू 8 धावा, आणि अशा परिस्थितीमध्ये निहाल चरफरे त्यांच्या साथीला खेळण्यासाठी फहद बाबाजी या दोन्ही खेळाडूंकडे वेगळी ताकद आहे, त्यांच्याकडे वेगळी क्षमता आहे, आणि तेवढी जिद्द त्यांच्याकडे ठासून भरली आहे. या 2 खेळाडूंनी अशा पद्धतीचे पराक्रम वेगवेगळ्या मैदानावरती केलेत, आणि आज पुन्हा तीच वेळ आली आहे. पण ही स्पर्धा वेगळी आहे. इथे चमकलात तर नामदार चषकामध्ये तुमचं नाव मोठं आहे. 3-8चं समीकरण. विशाल 3 बॉल 8 हा महत्वाचा बॉल. फुलर लेनचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली आहे, फटका खेळलाय आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषेचा पार. चौकार. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. क्या बात आहे. आणि हर्षल, जर आता सामना बरोबरीने सुटला तर काय होणार? सुपर ओव्हर. मॅच रंगली आहे. सगळे उभे राहिलेत, जे उभे होते ते टाचांवरती उभे राहिलेत. मग समालोचक कसे बसतील? सगळेच उभे राहिलेत. मॅच रंगली आहे. 2 बॉल 4 धावा. 2-4चं हे समीकरण. आहा. ओ
काय काय घडतंय, काय काय बिघडतंय, काय धावायची गरज होती. आपण ते म्हणतो ना, आगाऊपणा तू केला कशाला, आणि धावता धावता आता रनआउट झालाय. रनआउटची विकेट, बॅटर बाद. हा आवाज आहे महाडचा, हा आवाज आहे नामदार चषकाचा, आणि हा आवाज आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा. रंगला हा सामना. 1 बॉल 3 धावांची गरज, 2 आला तर सुपर ओव्हर. चला प्रेक्षकांनाच विचारूया, काय पाहिजे आपल्याला. बॅटिंग टीम जिंकायला पाहिजे, बॅटिंग टीम जिंकायला पाहिजे, बॉलिंग टीम जिंकायला पाहिजे, सुपर ओव्हर कोणाला पाहिजे. आवाज तर सुपर ओव्हर साठी सुपर्ब आहे. 1 बॉल 3 धावा. आणि सामना संपलाय. निहाल चरफरे एकटा लढलाय आणि त्यांनी मात्र हा सामना वहूरकरांना जिंकून दिलाय. काय मॅच झाली, पैसा वसूल. काय मॅच झाली, काय मॅच रंगली. नामदार चषक 2026 हे पहिलं सीझन, आणि पहिल्या सीझनची मॅच सुपर से ऊपर.